सोलापुरात भाजपाच्या इच्छुक उमेदवाराला अश्रू अनावर। सोलापुरात भाजपामध्ये तिकीट वाटपानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक असलेल्या राजकुमार आलुरे यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय। प्रभाग क्रमांक 5D मधून राजकुमार आलुरे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती, मात्र त्यांचे तिकीट डावलून राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या बिज्जू प्रधाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। या निर्णयामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर काल रात्री प्रभाग क्रमांक 5 मधील बाळे परिसरात बैठक पार पडली। या बैठकीत बंडखोरी कायम ठेवत निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला। आमदार विजयकुमार देशमुख हे आमच्या पाठीशी आहेत, काहीही झालं तरी आम्ही निवडणूक लढवणारच, असा निर्धार भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजकुमार आलुरे यांनी व्यक्त केला। यावेळी पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान भाजपानं पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्यात, अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही पक्षानं दिलाय। त्यामुळे आज बंडखोरी करणारे कार्यकर्ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। देवेंद्र फडणवीस आणि मालकांनी देवेंद्र फडणवीस सांगितले, साहेब मी वेळ पडली तर आमदारकीचा राजीनामा देईन, पण माझ्या कार्यकर्त्यांना मी अन्याय होऊ देणार नाही म्हणले। अशा गोष्टी घडत गेले। मग मालकांनी राजीनामा देतो म्हणलं सुभाष देशमुखला फोन केले मुख्यमंत्री साहेबांनी की विजय देशमुखला थांबवा। मग सुभाष बाबू देशमुख मालकाच्या घरी आले, त्यांची काय समजूत काढली, पण मालक राजीनाम्यावर ठाम झाले। 7 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले, नाहीतर मी राज्यपालाला राजीनामा पाठवतो म्हणले। मग पालकमंत्र्यांचं ताबडतोब विमान आलं लगेच पालकमंत्र्याचं। मालक स्विच ऑफ केलं। मग मालकाच्या घरी पालकमंत्री आले आणि नाही मालक तुम्ही जे सांगेल ती यादी, तुम्ही सांगेल ते तिकीट म्हणले। मग मालकांनी विश्वास ठेवला। मग बालेश्वरमध्ये मीटिंग झाली। मीटिंग झाल्यावर सगळं ठरलं मालकाच्या मनाप्रमाणे। सगळे आम्ही सगळे इच्छुक होतो, सगळे आपले नावं गेले, आमचे 4 जणांची नावं गेले आणि संपूर्ण प्रमाणात मालकाला लिस्ट दिली। लिस्ट दिल्यानंतर मालकाची आई ज्या दिवशी वारली, मालकाच्या आईचं ज्या दिवशी दुःख ते झालं, त्या दिवशी आमच्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आपली सर्वांची जी बी फॉर्मचं सगळं तिकिटाचा गट्टा घेऊन, फॉर्मचा गट्टा घेऊन बालाजी सरोवरला गेल्यानंतर पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे यांनी नरेंद्र काळे साहेबांना काय म्हणले, तुमचं आता काम झालं, तुम्ही जावा, तुमचं काम झालं, तुम्ही आता जा म्हणले। आणि खूप त्रास झाला मला, मी सांगू शकत नाही। मला धमके सुद्धा आले। आत्ताच मला फोन आलता चंद्रकाका वानकरचा। वानकर काका उशी गेले ते लोक बोलते तिथून मला धमके देत। चंदू काका म्हणलं माझा राजा म्हणला, मी पालीस मधलाय, माझा दैवत चंद्रकांत वानकर, त्याच्यामार्फत मला धमकी आले। किती 8 दिवस मला फोन करायला काय करतो माघार घे, पण मी यांना काय घाबरत नाही, पण मला दबाव आणाले मोठ्या लोकांकडनं की माघार घे। आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय की भारतीय जनता पार्टीचं पॅनल धोक्यात आहे, पण सर्वे आलेला आहे। त्यामुळं आज विनय डिफेन्सला फोन आलाय, सर्वे आलाय सोलापुरातून की प्रभाग 5 लोकनायक न्यूज